आम्ही इथे अडकलोत म्हणून देवाला यायला सांगितलं, तर ते मला म्हणाले की मी निघतोय म्हणून, आणि आता माझा फोनही रिसीव्ह करत नाहीये. त्याचं एक काम आहे अर्जंट, म्हणून त्याला आता यायला जमेल असं वाटत नाही. आता त्यांना तुम्ही प्लीज सांगा की ही सिच्युएशन माझी मी हँडल करेन, इथे यायची काही गरजच नाही. ऍक्च्युली ना माझंच चुकलं, मी त्यांना विचारायलाच नको होतं. मी काय म्हणतो मॅम, राधा जे मगाशी बोलत होती की आपण आपल्या साईडने थोडे प्रयत्न चालू ठेवूया. मी एक काम करतो, मी मेन रोडवर जातो आणि बघतो काही टॅक्सी वगैरे अवेलेबल आहे का. तुम्ही थांबा इथेच, मी आलो, लगेच आलो. कबीर, हे घे, खाऊन घे. सकाळपासून तूही नाही काही खाल्लंयस. थँक्यू. सांभाळून जा. सत्या, यार आपण ना देवाची कुंडली काढून घेऊया. ते प्रत्येक वेळेला तू जेव्हा काही चांगलं काम करायला जातो ना, तेव्हा काही ना काही लोचा होतोच त्याच्या आयुष्यात. माहितीये काय, आता पण एक नवीन लोचा झालाय. आता काय झालं? अरे मगाशी आपल्याला डॉलीबाईचा फोन आला होता. काय? डॉलीबाईचा फोन तुला? अरे डॉलीबाई तिथे आंबेगावला अडकलेत ना, तर आपला भाई त्यांना सोडवायला जाणार होता, पण अक्काने आयत्या वेळी राडा घातला. देवाबाईने जायचा नाही असा हुकूम सोडला ना तिने. सगळाच प्रॉब्लेम आहे. हे पांडे, एक काम कर, मी भाई सोबत थांबतो, तू जा डॉलीबाईंना आणायला. आणि अक्काने विचारलं पांडे कुठे गेला तर सांगायचा की तो तारीख घ्यायला गेलाय. काय या वेळेला? तू वेडा बिडा आहेस का? अरे अक्काला कळलं ना की मी केसचं कारण सांगून डॉलीबाईला आणायला गेलोय, तर ती काय करेल. मग डॉलीबाईंना असा एकटा सोडला तर भाईला आवडेल का? बरोबर आहे तुझं. त्याला ही राधा आहे ना, ही पण लहान मुलांसारखी वागते रे. ते समजून घेत नाही, काय नाही, आणि इथे येऊन राडे करत असते. आज जर तिने वातावरण गरम केलं नसतं ना, सगळं नीट झालं असतं. एकीकडे हिला देवा बाप म्हणून मान्य नाही, आणि दुसरीकडे आई आणलेली चालत नाही. याला काय अर्थ आहे? पांडे, अरे कसला सॉलिड भेज आहे तुझा. मी काय केलं? अरे असं झालं ना, आर्ग्युमेंट झाली नाही आणि केसचा निकाल पण लागला. डॉलीबाई. हॅलो देवा. देवा, तुम्ही फोन का नाही उचलत आहात? कुठे पोहोचला तुम्ही? ऍक्च्युली काय झालं ना, मी खूप टेन्शन मध्ये आले होते ना, म्हणून मी सारखे तुम्हाला फोन करतेय. आणि ना या अशा परिस्थितीत मी कुणाला फोन करू ना, मला काहीच सुचत नव्हतं. पण मला सत्याने सांगितलं की तुमचं काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून. देवा प्लीज, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी आणि मुलं एकदम ओके आहोत. म्हणजे आम्ही सेफ आहोत. आम्ही करू सगळं मॅनेज. आय नो तसाच काही प्रॉब्लेम असल्याशिवाय तुम्ही येतो सांगून नाही येणार असं नाही होणार. जेव्हा जेव्हा मला तुमच्या मदतीची गरज लागली त्या वेळेला न सांगता तुम्ही धावून आले. मला माहिती आहे सगळं. पण तुम्ही आता आमचं काहीच टेन्शन घेऊ नका. म्हणजे आय विल मॅनेज. आम्ही आणि खूप सेफ ठिकाणी आहोत. आय एम सॉरी देव. हो डॉलीबाई, तुम्ही कशाला सॉरी बोलता? खरं तर आपण सॉरी बोलायला पाहिजे ना. अहो नाही, खरंच तुम्ही कुठल्या तरी टेन्शन मध्ये आहात. तुम्ही खूप मोठ्या अडचणीत अडकले असणार आहात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता मी सत्याला काय वाटेल ते बोलले माहितीये. पण तुम्ही ते प्लीज काही मनावर घेऊ नका. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. तुम्ही प्लीज काळजी घ्या स्वतःची. आम्ही इथे ओके आहोत.
आणि तुमचे जे काही टेन्शन असेल, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ना, ते सगळे सॉल्व्ह होईल, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आय एम सॉरी. डॉलीबाई, डॉलीबाई, हा कुठच्या मातीच्या बनल्यात तुम्ही? आपण या इथे प्रॉब्लेम मध्ये आहे कळल्यावर तुम्ही आपला प्रॉब्लेम विसरल्या. असं दाखवलं जसं काय पण टेन्शन नाही तुम्हाला. सगळं कसं नॉर्मल आहे. डॉलीबाई, आपल्याला सगळं कळतं, पण काय करणार, आपण पण मजबूर आहे. डॉलीबाई, आता आपण ना तिकडे असायला हवं होतं. ए भाय, काय झाला? तुझ्या खोपडीत अजून तोच लोचा चालू आहे? काय नाही रे सध्या, काय ए, तू बोलू नको हा? आपल्याला कळतंय सगळं. तू इकडे एकटा पंकज उदास सारखा बसलायस. बाय, आपण आता काय बच्चा नाही, आपल्याला सगळं कळतंय. भाई सांग, तू कसला विचार करतोय? अरे खरंच नाही सत्य भावा, असं काय पण भाई तू ठराविक जागी तेव्हाच येतो जेव्हा तुझा हा असा मूड असतो. नाही रे सत्या. आज आपण येथे सहजच आलो रे. काय सांगतो भाई तू सहज? आपल्याला माहितीये ना, तू स्विमिंग पूल वरती आला कारण का तुझा हा असा उदासवाला मूड आहे. लोक स्विमिंग पूल वरती येतात ते मस्त पोवायला, आणि तू येतो इथे असा गम मध्ये विचार करायला. काय अरे सांग ना, काय झालाय? तू कसला विचार करतोय? नाही सत्या, काय सांगायचं. आपण ना राधाच्या मनातून ना पार उतरलोय रे. अरे भाई, राधा भाई तुझ्यावर खूप प्रेम करते, मनापासून प्रेम करते. बघितलं रे, मगाशी घरी आली ती तेव्हा काय बोलायचं तिने बाकी ठेवलं होतं. बाय, आपल्याला सांग, आपण तुला न सांगता एखादी पोरगी बघायला गेलो असतो तर तुला कसा वाटला असता? तू असं करणार नाहीस, कारण आपला ना तुझ्यावर भरोसा आहे. भाई आपल्याला पण माहिती आहे ते, पण समजा समजा आपण असा केला असता तर आपण तुला सोडला नसता, आपण तुला फोडला असता. का? कारण ना तू आपल्याला सर्वात जवळचा आहेस, आपला जिगर आहेस तू. आणि तू समजा असं काय केलं असतं तर आपल्याला फरक पडला असता. तू सगळ्यात आधी ना सगळं पहिले आपल्याला सांगायला पाहिजेस. आपला हक्क आहे तुझ्यावर. हा ना भाई, मग राधाबाईने पण तेच केलं ना. मला सांग, तिचा काय चुकला? आपल्याला कळलं नाही. भाई, तुझा हाच तर लोचा आहे ना, सगळं तुझ्या डोळ्यासमोर असतं पण तुला दिसतच नाही. हे बघ भाई, आज राधाबाई इकडे आलेली, आपल्याला नको नको ते बोलली, लय बोलली. आपल्याला पण थोडा वाईट वाटला, पण नंतर बरा वाटलं. बरं वाटलं. हा भाई, भाई राधाबाईने हे सगळं केलं कारण तिचा जीव गुंतलाय रे तुझ्या. तू काय करतो काय नाही करत याने तिला फरक पडतो भाई. ती दाखवत नसेल पण आपल्या राधाबाईला फरक पडतो. भाई, आपल्यावर तोच माणूस जास्त चिडतो ज्याचा आपल्यावर जीव असतो. राधाबाई तुला इथे येऊन बोलली म्हणजे तिला फरक पडतोय ना भाई. आणि आपल्याला हे कळलं, हे किती चांगली गोष्ट आहे ना भाई. अरे सत्या, आपण तर हा विचारच केला नव्हता. हा ना भाई. अरे आपण किती पण नाही म्हंटल ना तरी तिच्या डोळ्यात दिसत होतं भाई की तिला तुझ्याबद्दल लई प्रेम आहे, लई माया आहे. आणि एक गोष्ट सांगू का तुला, आज ती इथे आली ना त्याच्यावर आपल्याला पक्क वाटतंय एक ना एक दिवस आपली राधाबाई परत घरी येणार. ए बाय, ऍक्च्युली आपण सेलिब्रेट करायला हवं. हा काय सत्या, काय सेलिब्रेट? आपल्याला ना तुझी टोटलच लागत नाही. बाहेर घर सोडून गेल्यापासून पहिल्यांदा राधाबाईने आपल्याला सांगितलं की तिचं तुझ्याकडे लक्ष आहे, तिचं अजून तुझ्यावरती प्रेम आहे. तू काय करतो काय नाही करत याने तिला फरक पडतो बाय. हे आपल्याला कळलं ना बाय, मग आपण सेलिब्रेट करायला नको काय? अरे सत्या, कसलं काय सेलिब्रेट? पण अक्काचं काय? अरे भाई, अक्काचा पण लय जीव आहे रे तुझ्यावर, खूप प्रेम करते ती पण तुझ्यावर. आपल्याला सांग बाय, अक्काने हा सगळा लफडा का केला? हा, तू डॉलीबाईंच्या नादाला लागू नये म्हणूनच ना. हा मग? अरे म्हणजे चांगलंच आहे ना तुझ्यासाठी भाय. डॉलीबाई आणि तू तुमच्यात फक्त फ्रेंडशिपच आहे ना, दोस्ती आहे, लफडा नाही, बरोबर ना? अरे तेच आपल्याला समजत नाही. मग राहू दे ना, बेस्ट आहे ना ते. नाहीतर आज केवढा मोठा गेम झाला असता. काय म्हणजे अक्का पांडे गब्बर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तू आणि डॉलीबाई असा झाला असता ना. अरे सत्या, आपल्याला काहीच समजत नाही. आता आपण फक्त फ्रेंड आहोत बस, बाकी काय वाटत नाही. हा मग खरंच फ्रेंडशिप आहे ना,
ते अक्काचे फटके खाण्यासारखा तसा काय परत नाही ना? नाही रे सत्य, आपण एकदा बोललो ना, बस. हा ना, मग झालं ना बाय. तुम्ही लोकांना उगाच टेन्शन देता मला. चल चल, तू घरी चल. नाही रे सत्य, आपल्याला खरंच काय करावं काहीच कळत नाही. अरे डॉलीबाई त्या तिकडे अडकल्यात. त्या जेव्हा त्या तिकडे निघत होत्या ना, त्यांनी तेव्हा आपल्याला त्यांच्याबरोबर यायला सांगितलं, पण नाही गेलो. आता ते एकट्याच त्या तिकडे गेल्या आणि ते आपल्याला बोलवतात तरी पण आपण जात नाही, कारण अक्का आपल्याला सोडत नाहीये. हा ठीक आहे ना बाय. उद्या आपण त्यांना सॉरी बोलू, म्हणजे मॅटर सॉल्व्ह होईल ना. तू कशाला एवढा टेन्शन घेतो? चल चल, तू घरी चल. चल बाय, चल. भाई आपल्याला पण बघायचंय तू स्वतःला किती दिवस थांबवणार आहे खरं बोलण्यापासून. मॅम पाणी आहे का? मॅम तुम्ही प्या थोडंसे पाणी. नाही अगं, तुला ठसका लागला ना, तू पी ना. आय एम ओके, आय एम फाईन. कबीर नाही इट्स ओके, तू पी. मॅम पिंकी ताईशी झालं का कनेक्शन काही? पिंकी फोन नाही उचलत आहे आणि आईला, म्हणजे माझ्या आईला पण मी फोन लावण्याचा प्रयत्न करते, पण लागत नाही. उगीच मी त्या सिली मॅनवर विश्वास ठेवला. इथून पुढे आता कितीही मोठा प्रॉब्लेम आला ना, तरी तरी त्यांना फोन नाही करणार. झोपा तुम्ही. मॅम अजून थोडा वेळ वाट बघूया का? कदाचित. देवा नाही येणार आहेत. झोपा तुम्ही. रात्र झाली. माझ्या बरोबर कॉफी प्यायला याल का? डॉलीबाई, डॉलीबाई, ही रांझा लैला मजनू सारख्या आपल्या लव्ह स्टोरी मध्ये इंटरव्हल आहे, पण डी एंड मात्र नाही. काय झालं सत्या? सगळीकडे शोधला आपण, बाई कुठेच दिसत नाही. असं अचानक अंडरग्राऊंड कसं काय हे झालं तेव्हा?
फोन पण लागत नाहीये रे त्याचा. या भाईला कोणी उचलला तर नसावा. कपळ तुझं शरीर जड आहे आणि भेजा हलका, त्यामुळे तुझ्या भेजावर जास्त ताण देऊ नको. मला माहितीये तो कुठे गेलाय. तो माझी शपथ म्हणून तो त्या डॉलीबाईला भेटायला गेलाय. का जरा थंड येते का तू? ला 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 ला. देवा हे बाय- ला 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 ला. सत्या देवा जाऊ अरे, दे अरे. लाडा. काय चाललंय बाय तुझं? अरे हे पायरी एवढी मोठी काय? अरे बाई इकडनं नको येऊ. नाही. अरे सांभाळ. हे सत्या सत्या भावा, तूच आपला भाऊ. हे दाढी मस्त दिसते रे. काय पांढरी झाली काय कर. हा ए गब्बू माझी गुलचब्बू. पांडे ताई दे. अरे पांडे थांब. देवा देवा अरे देवा. ओके आपण मस्त आहे, एकदम मस्त आहे आपण. देवा तू दारू प्यालाय? हो अरे आयुष्यात पहिल्यांदा तू दारू प्यालाय. कशासाठी? आपण लई खुश होताच. प्रत्येक जण कसलं ना कसलं तरी धुंदीत असतो. आपण नशा केली तर काय वाईट आहे? हा? पांडे ते तू काय म्हणत होतस ते आहे ना? बोल बोल बोल. ते काय दारू प्यायल्यावर सगळ्याचा विसर पडतो. अरे देवा, अरे अरे काय वेडेपण आहे रे हा. अरे आपण बोलतो ना, सगळं सगळं नीट होईल रे. तू फक्त स्वतःला सांभाळ. ए पांडे बघा काय म्हणतो. तू स्वतःला सांभाळ भाई, तू स्वतःला सांभाळ. पांडे आधी काय म्हणतो तू? भाई सब संभाल लेगा, भाई सब संभाल लेगा. अरे काय नीट होणार घंटा? काय नीट नाही होणार. आपलं नशीबच त्याला फुटका आहे. भाई मी काय बोलतोय? अरे गब्बर, गब्बर बस 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 बस. तू सुद्धा बोल. तू का मागे राहतोस? हा घे ये बस घे. आपली शाळा घे. आता प्रत्येक जण आपापल्या मर्जीने वागतात. आपण मात्र सगळ्यांचं ऐकून जगायचं. बोल बोल बोल. ए बाळ बाळ ऐक ना माझं. चल, ऐक माझं. काय 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 अक्का काय बोलते? अक्का अक्का काय बोलते? हा अक्का बोल. देवा असं का केलं? देवाने असं केलं? हो देवा घरी आला का? देवा जेवला का? देवा डॉलीबाईंना भेटला? नाही नाही देवा नाही डॉलीबाईंना भेटला. अरे चला देवा अजून जिंदा काय हे ना कोणी विचारत. विचारा ना. ए देवा, तू उठ. आपण सकाळी बोल. तू उठ. नाही 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 आपल्याला नाही झोपायचं. आपल्याला नाही जायचं. आपल्याला आज इथेच बसायचं. मुलगी आपल्याला सोडून गेली. जिम्मेदार कोण? देवा. कॉलेजमध्ये राडा झाला. जिम्मेदार कोण? देवा. झाला धंदा बंद केला. जिम्मेदार कोण? देवा. त्याला सगळ्याला आपणच जिम्मेदार आहोत. पुरीने आपलं बाप म्हणून नाव टाकलं काय? देवा.